झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतात पर्यटनासाठी आलेल्या कोरियन युवतीवर मध्य प्रदेशात बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे। पीडित तरुणी पर्यटनासाठी म्हणून मध्य प्रदेशात गेलेली होती। त्यावेळी ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्या हॉटेल चालकाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला असा तिचा आरोप आहे। मध्य प्रदेशातून औरंगाबाद येथे आल्यानंतर या तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पीडित तरुणीला कोरियन भाषाच बोलता येते, इंग्रजीही तिला बोलता येत नसल्याने आरोपीची पूर्ण माहिती घेण्यात अडचणी येत आहेत। औरंगाबाद पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशामध्ये जाणार असून या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाणार आहे। हॉटेलच्या मॅनेजरने जो तिथल्या हॉटेल मालकाचा मुलगा होता त्याने अतिप्रसंग करून यांच्याशी बलात्कार केला होता। आमचं आज पथक विक्टिम सोबत त्या ठिकाणी जात आहे। पुढची कारवाई ज्युरिडिक्शन तिकडचं असल्यामुळे पुढची कारवाई तिकडचं पोलीस एमपी पोलीस करणार आहे। कोरियन युवतीवर मध्य प्रदेशात बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे औरंगाबादहून दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। विशाल, आम्हाला सांगाल काय नेमकी बातमी आहे आणि काय आत्ताची ताजी घडामोड आहे, अपडेट काय आहेत? ही पर्यटनासाठी मध्य प्रदेशला बांधवगडला गेली होती। त्यावेळेस हॉटेल जंगल इन या रिसॉर्टमध्ये ती थांबली होती। त्यावेळेस तिला काहीतरी पेयातून दारूतून नशा करण्यात आली आणि त्यानंतर हॉटेल मालकाच्या मुलानंच म्हणजे त्या हॉटेलच्या मॅनेजरनं तिच्यावर अतिप्रसंग केला। त्यानंतर त्या मुलीला धमकावण्यात आलं अशी माहिती मिळते। त्यानंतर कसं बसं ती तरुणी मध्य प्रदेशातनं निसटली आणि प्रवास करत औरंगाबादला आली। औरंगाबादला आल्यावर काही लोकांना तरी तिच्यासोबत वाईट झालं असं जाणवलं। त्यांनी तिला विश्वासात घेतल्यावर तिने सगळा घडलेला प्रकार सांगितलं। त्या लोकांनी तिला पोलिसांकडे नेलं, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतलं। कोरियन काही नागरिकांच्या वतीनं सगळं म्हणजे ती भाषा समजून घेतली आणि त्यातून तिच्यावर बलात्कार झाले अशी फिर्याद तिने दाखल केली। आता गुन्हा दाखल झालाय। औरंगाबाद पोलिसांचं पथक त्या मुलीला घेऊन तिच्यासोबत 3-4 सिक्युरिटी गार्ड देऊन त्यांनी मध्य प्रदेशला पाठवलंय। मध्य प्रदेश एसटीशीही औरंगाबाद पोलिसांचं बोलणं झालंय। त्यांनी ताबडतोब तिकडे कारवाई करत त्या हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात घेतलाय। आता इथून पुढे ज्यावेळेस ती तरुणी तिथे पोहोचेल त्यानंतर तिच्या फिर्यादीवरूनच सगळा गुन्हा दाखल होईल। मात्र निश्चितच ही खूप दुर्दैवाची गोष्ट म्हणावी की परदेशी पर्यटक भारतात येतात, भारतात फिरण्यासाठी येतात आणि त्यांच्यावर अशा अत्याचाराच्या घटना घडतात। कुठेतरी भारताला पर्यटन क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना म्हणावी लागेल। सुवर्णा, नक्की धन्यवाद विशाल ही माहिती दिल्याबद्दल। औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याला माहिती देत होते। परदेशी पर्यटक कोरियन पर्यटक ही होती जिच्यावर बलात्कार झालेला आहे आणि तिने क्रांती चौक औरंगाबादमध्ये आपली तक्रार नोंदवलेली आहे। पुढचा तपास सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।